नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाचे नोंदणीकृत सदस्य असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काही योजना राज्य शासन राबवत असतं। त्यातच काही शिष्यवृत्ती योजना देखील आहे। त्या योजनेनुसार तुमचे जर पाल्य इयत्ता 1ली ते 7वी किंवा 10वी 12वी उत्तीर्ण असेल किंवा इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्षापर्यंत शिकत असेल तर त्यांना प्रत्येकी 2500 ते 5000 किंवा 10वी 12वी पास असेल तर 10000 रुपये हे तुम्हाला शासनामार्फत दिले जातात। तर ही योजना नक्की काय आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि तुम्हाला नेमके पैसे कसे भेटणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम व कामगार कल्याण विभागाच्या या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथे एक अर्ज भेटतो। हा अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा अर्ज डाउनलोड केल्यानंतर याची संपूर्ण माहिती ही सविस्तर भरायची आहे। तर इथे बघा, हा अर्ज आपण डाउनलोड केलेला आहे आणि यामध्ये जे कार्यालयीन उपयोगकर्ता दिलेला आहे ते कार्यालयीन उपयोगाचं आहे। त्यानंतर खाली तुम्ही जर पाहिलं तर अर्जदाराची भरावायची माहिती इथे दिलेली आहे। त्यामध्ये अर्जदाराचे पहिले नाव, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव, आडनाव आणि इथे एक फोटो, तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो लावायचा आहे। त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक, नोंदणीचा दिनांक आणि नूतनीकरणाचा दिनांक, तुम्ही जर नूतनीकरण केलं असेल तुमच्या नोंदणीचं त्याचा दिनांक, खाली तुमचा आधार क्रमांक व भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात, विवाहित आहात, अविवाहित आहात संदर्भाची इथे टिक करायची आहे। त्यानंतर तुमचा जन्मदिनांक व वय, त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे खाली। तर इथे बँकेचे नाव, शाखेचे नाव, त्यानंतर तुमच्या बँकेचा पत्ता, IFSC क्रमांक व बँक खाते क्रमांक हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। त्यानंतर पाल्याच्या तपशिलामध्ये पाल्याचे एक नाव म्हणजे तुमच्या मुलाचे मुलीचे नाव, त्याची इयत्ता किंवा अभ्यासक्रम, ज्या अभ्यासक्रमात इयत्तेत शिकत आहेत ते, शाळेचे नाव, महाविद्यालयाचे नाव, त्याचबरोबर इथे खाली योजनेचा क्रमांक ई, ते ईच्या पुढे 01, 02, 03 काय लिहायचं आहे ते आपण पुढे पाहूया। मागणी केलेल्या लाभाची रक्कम रुपये, म्हणजे तुम्ही जर 1ली ते 7वी पर्यंत जर घेत असाल तर 2500 रुपये, 8वी 10वी साठी 5000 रुपये व 10वी 12वी उत्तीर्ण असाल तर 10000 रुपये। तुम्ही ज्या योजनेसाठी हा अर्ज भरत आहात तिथे त्याची अमाऊंट लिहायची आहे। त्यानंतर इथे खाली आल्यानंतर शैक्षणिक योजनेच्या लाभाकरता जोडायची कागदपत्रे, ही सक्तीची कागदपत्रे म्हणजे ही तुम्हाला जोडायचीच आहेत। तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र, त्यानंतर बँक पासबुक, रहिवासी पुरावा व शाळा किंवा कॉलेजचे शिक्षण घेत असलेल्याचा पुरावा, म्हणजे इथे बोनाफाईड वगैरे चालू शकतं। त्यानंतर इथे बघा, आता तुम्हाला इथे लक्षात येईल की E1 E2 कशाला लिहायचं आहे। जर तुम्ही 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2500 रुपये व 8वी 10वी साठी प्रतिवर्षी 5000 रुपये यासाठी जर तुम्ही अर्ज भरत असाल तर E01 लिहायचं आहे। तर तुम्ही 10वी 12वी साठी 50% पेक्षा अधिक गुण मिळाल्यास 10000 रुपये यासाठी जर तुम्ही अर्ज भरत असाल तर E02 लिहायचं आहे। आणि यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत ती 75% हजेरीबाबतचा शाळेचा दाखला, हा 1ली ते 7वी 8वी 10वी यासाठी लागणार आहे व 10वी 12वी साठी जे 10000 रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका म्हणजे तुमचं मार्कशीट इथे जोडायचं आहे। ते इथे जोडून तुम्ही इथे समोर त्याच्यावरती जोडले आहे की नाही असा शेरा इथे लिहायचा आहे। त्यानंतर हे खाली तुमच्यासाठी एक घोषणापत्र दिलेलं आहे, ज्यानुसार हे तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती योग्य आहे व तुम्हाला ही योजना मिळावी, याचा लाभ मिळावा यासाठी ही एक घोषणापत्र आहे। ते तुम्ही घोषणापत्राच्या खाली दिनांक, ठिकाण आणि स्वाक्षरी, तुमची सही किंवा जर सही नसेल तर अंगठा, दोन्हीपैकी एक करायचं आहे। आणि हे सर्व माहिती व्यवस्थित भरून तुमच्या जवळच्या बांधकाम विभाग म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी विभागाच्या जवळच्या तुमच्या नजीकच्या ऑफिसमध्ये जाऊन हा अर्ज तिथे सबमिट करायचा आहे। हा अर्ज सबमिट केल्यानंतर पुढील 8 दिवसात याची पडताळणी होते व त्यानंतर तुम्ही दिलेल्या इथे खाते क्रमांकामध्ये तुमचे पैसे जमा होतात। तर ही माहिती अगदी व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून तुमचा अर्ज हा स्वीकारला जाईल व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। तर अशा अनेक योजना राज्य शासन बांधकाम व कल्याणकार मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी राबवत असते। यापुढे आपण याबद्दलच्या अनेक योजनांची माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेऊया। त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। जर माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।